आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कामिनी, तुझी वेळ आता भरली. निघ इथून. कामिनी, अगं किती राग करतीयास. शांत हो की जरा. अगं आईचं काळीज आहे माझं. तुझी अशी अवस्था नाही बघवत मला. मी जरी तुला काही बोलले नाही ना तरी तुला असं बघवत नाही ग मला. गप्पा बस. आईचं काळीज आहे ना. तू जर स्वतःला माझी आई समजत असतीस ना तर तू त्या अक्षराची साथ दिली नसतीस. हे जे आईपणाचं ढोंग आहे ना ते माझ्या समोर करू नको. मी तुला चांगलं ओळखून आहे. अशा लोकांची साथ देते ज्यांनी आयुष्यभर आपला अपमान केला, आयुष्यभर या घरात लाचारीमध्ये ठेवलं, ज्यांनी आपल्याला काडी मात्र किंमत नाही दिली. तुझे हेच विचार डोसक्यातून काढून टाक कामिनी. अगं वहिनीनं काय किंवा अक्षरानं काय कधी भी आपल्याला त्रास दिला नाही बघ. या वाड्यानं ना लई दिलंय आपल्याला. तू या वाड्यात लहानाची मोठी कधी झाली हे बी कळलं नाही. वहिनीनं पोटच्या पोरीसारखा सांभाळ केलाय ग तुझा. या वाड्यात कधी भी कुणाचं काही वाईट होत नाही. गप्प बस. माझ्या समोर या वाड्यातलं कुणाचं बी काय बी कौतुक करू नकोस, नाहीतर तुझं तोंड आहे ना मला आयुष्यभरासाठी बंद करावं लागल. परत जर या घरात कुणाची साथ दिली ना माझ्या विरोधात जाऊन तर मी विसरून जाईल की तू माझी आई आहेस. अगं का गप्प बस. एक शब्द पण पुढे बोलू नकोस. मला काय बी ऐकून घ्यायचं नाहीये. निघ इथून. अगं निघ. इतके दिवस इतकी वर्ष या लोकांची गुलामी करून हिला थोडी बी अक्कल येत नाहीये. हा? किती प्रेम आहे या वाड्यावर आणि या लोकांवर या बाईचं. काय तर म्हणे ह्या वाड्यात कधी बी कुणाचा बी काय बी वाईट होत नाही. या वाड्यात कुणाचं कधी बी काय बी वाईट होत नाही. अश्विनची आठवण येते का? नाही, त्याची कशाला आठवण काढू. किती त्रास दिला त्याने ताईला. मी माझा पूर्ण विश्वास त्याच्यावर टाकला आणि लहानपणापासून आतापर्यंत प्रत्येक क्षण जिच्यासोबत जगले त्या ताईला ओळखायला चूक केली मी. नाही येते मला त्याची आठवण. तुम्ही मला कुठं सांगशीला, पर स्वतःच्या मनाला कसं समजवणार आहात? अहो तुम्ही प्रेम केलंय त्याच्यावर, त्रास होणारच ना.
म्हणजे कसं आहे, काय काय गोष्टी अशा घडून जात आहेत बघा. म्हणजे आपण आपल्या परीनं नितळ वागायचा प्रयत्न करतोय, पण दुसरा कसा वागेल ना हे आपल्या हातात नसतंय ना. बरं, जे झालं ते झालं. आता त्याचा जास्त विचार करू नका. आता पुढं काय करायचं ना यावर लक्ष द्या. एवढं सोपं असतं आपण जीवापाड केलेलं प्रेम विसरणं? खरं तर ह्याचं उत्तर माझ्याकडे बी नाही बघ. म्हणजे माझ्यापेक्षा ना तुम्ही जास्त नशीबवान आहात. तुमच्याकडं तुमच्या आठवणी तरी शापूत आहे. माझं बघा समजच अवघड होऊन बसले. म्हणजे एखादा प्रसंग आठवायला गेलो ना तर असं डोकं जड होतंय, सुन्न होतंय. आता हेच बघा की लग्नाच्या आधी रातच्याला मी तुमच्या घरला आलतो तेव्हा अक्षरा मला आय लव्ह यू बोलली का नाही हे बी मला आठवत. जीजू, ताई म्हणाली होती तुम्हाला आय लव्ह यू. अक्षराच्या तर काय करायचं का हिचं? हा, काय करायचं? कायम आडवी येते. ह्यो व्यवहार झाला असता, ह्यो सौदा झाला असता तर गोलमाल करून 4 पैसे तरी मिळवत आले असते आपल्याला. पण नाही, आली आडवी मांजर आलीच. उर्वशी, तुला सांगतो, ह्या कामिनीच्या नादाला लागलो ना आपण तर आपल्या हातामध्ये घंटा नाही तर कटोरा येईल. भीक मागायला लागला आपल्याला. नाही, आता या कामिनीच्या मागं पुढं असं लुडबुड करणं आपल्याला नाही जमायचं. नाही जमायचं आपल्याला. अहो, जरा शांत घ्या. धोत्राची गाठ झाली सैल आणि नांगर सोडून पळाला बैल. आता त्या बैलाचा आपल्याला पाठलाग करता येतोय का? नाही ना व. म्हणून समद्या गोष्टी आपल्या हातात ठेवून कराव्या लागतात. आणि अशा वेळेला चिडचिड न करता शांत डोसक्याने काम तडीस न्यायला लागते. ठीक आहे, एक संधी गेली आपल्या हातची, पण पुन्हा कवा बी एखादी चांगली संधी चालून येईल. त्यासाठी आपण तयार राहावं लागेल. असं डोसक्यात राग घेऊन चालणार नाही. अगं बाई, आता काय करावं? या अक्षरामुळे हातात आलेला समजाव्यावर गेला बघा. लईच अवघड झालंय आता. नाहीतर काय, अगं ह्यो सौदा झाला असता का नाही तर कामिनीच इथली राणी झाली असते. मागचं काय बी उकरून काढायची गरज नाहीये. मी एक निर्णय घेतलाय, त्याच्यावर लवकरात लवकर काम चालू करायचंय. कामिनी, काय कसला निर्णय घेतलायस तू? हा वाडा लवकरात लवकर मला इकून टाकायचा आहे. काय वाडा? तुझं डोसकं ताळ्यावर आहे ना? काय बोलायलीस तू? ह्यो वाडा ऐकून आपण राहायचं कुठं? त्या चिचुंद्र्या, त्या बारक्याच्या घरी? हा, आपल्याला हे काय मान्य नाही. कामिनी, ह्यांचा विचार काय बी असू देत, पर मी हाय तुझ्या पाठीशी. पर एक आहे, आता या समद्यामध्ये आम्ही तुझ्या संघ आहे म्हणल्यावर
व्यवहारात जे पैसे मिळतील त्याचे निम्मे निम्मे व्हायला पाहिजेत. ते नाही चालणार मला. माझा हिस्सा जास्तच असला पाहिजे, कारण हे समज मी मिळवलंय. हो, पण जे काही साध्य केलेस ते करायला आम्ही तुला साथ दिली म्हणून हे सगळं झालंय ना. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव कामिनी, आम्हाला आमचा हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि आम्ही म्हणतोय तसं जर का नाही झालं ना तर आम्ही ह्या सगळ्यात पडत नसतोय. निम्मा निम्मा हिस्सा होणार नाही. 70-30 करू शकते, पण माझा हिस्सा जास्तच असणार. बरं बाई, तू म्हणतीस तसं तर तसं. वशे, अहो, कामिनीकडे बघून एक डाव ऍडजस्ट करू की आपण. हा, वय, पण आपल्याला एक असा माणूस हवाय जो अख्ख्या वाड्याच्या किमतीची रक्कम आपल्याला रोख दे. ठीक आहे, बघतो मी ते सगळं. एक गोष्ट लक्षात ठेवा, या समध्या प्लॅनिंगचा मागमूस कुणाला बी लागता कामा नये. हे समज आपल्या आपल्यातच राहायला पाहिजे, याची काळजी घ्या. उर्वशी, काय चाललंय तुझं? हा, अगं या 30% आपल्या पानाला चुना लावून तरी मिळेल का? हा, 70-30 मध्ये का तयार झालीस तू? का तयार झालीस सांग की. नाही म्हणजे सगळी मेहनत मी एकट्याने करायची आणि जास्तीचा हिस्सा ह्या कामिनीनं घेऊन जायचा का? काय प्रकार आहे ह्यो? हे मला अजिबात पटलेलं नाही बरं का उर्वशी. अहो जरा शांत घ्या. तुम्ही फक्त माणूस बघा, वाडा विकत घेण्यासाठी आज तयार असलेला. मग बघा, 70% काय, कामिनीला 10% बी देत नसते ही उर्वशी. उर्वशी, नक्की तुझ्या डोक्यात काय शिजायला लागले सांगशील का? थांबा एक मिनिट. काय करतेस उर्वशी? थांबा ओ. आता यावर सही करा. सही करा. काय लिहिले ते वाचा आणि सही करा. हे घर कामिनीच्या नावावर होणार. काय प्रकार आहे ह्यो? हा, आणि ह्या सगळ्यावर मी सही का करायची? अहो लई प्रश्न विचारू नका, सही करा ना. हे बघा, आता याच्यावर काय लिहिलंय? हे घर कामिनीच्या नावावर होणार. आता पान असं पलटलं की खाली यो असा कार्बन टाकलेला आहे. आणि या पुढच्या पानावर काय लिहिलंय? की हे घर यशवंतच्या नावावर होणार आहे म्हणून. ह्या कार्बनमुळे तुमची सही हित बी उठलीये, होय की नाही? मग फायनल काय झालं? अहो साहेब, करायचं एक आणि दाखवायचं दुसरंच. दाखवायचं ते जे आपल्या फायद्याचं असेल. येते का काही ध्यानात? हा, काय लोक आहेत ती, ही माणसं नाहीत हैवान म्हणायची. यो नुसता भिंतींचा वाडा नाही तर सूर्यवंशींची इब्रत आहे.
आणि त्यो विकण्याचा कटकारस्थान करतायत असं होता कामा नये. मला या अक्षराला सांगायच पाहिजे. शरू तुझं अंथरूण घातलंय, चल झोपायला. हो. जिजू थँक्यू. गुड नाईट. अक्षरा, अहो ते लग्नाआधी मी रातच्याला तुमच्या घरला आलतो बघा, तेव्हा तुम्ही मला आय लव्ह यू बोलला होता. खरंच तुम्हाला आठवतंय? होय तर. मी काय बोलत आहे सगळं आठवतंय. नाही, मला हे शर्वरीनं सांगितलं. बरं तुम्ही काळजी करू नका, मी हळूहळू ना आठवायचा प्रयत्न करीन. आठवल मला समजा. अहो नाही ठीक आहे, आठवेल सगळं आठवेल. तुम्ही फार ताण घेऊ नका याचा. मी गोळ्या काढून ठेवल्यात तुमच्या, घ्या. हॅलो अक्षरा. हा आत्या, अगं लय काळजी वाटते बघ मला. काय झालं आत्या? अगं काय सांगू तुला. अक्षरा काय बी कर, पर यो वाडा हातचा जाता का म्हणे. आत्या तुम्ही काळजी नका करू, मी बघते काय ते. ठेवते. काका, आता शेवटची खेळी खेळायची वेळ आली. तयार राहा. काय फॉर्मल पॅन्ट शर्ट टाय झळकाय लागलास की एकदम एकदम परफेक्ट बिल्डर. मग काय. पण मी काय म्हणतो साहेब, ते समजा होईल हो, पण काम काय नक्की ते तरी सांगा. हा ते जास्त महत्वाचं आहे. हे बघ, हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत, नीट बघून घे. जे काय सांगितलंय ते कळतंय ना? म्हणजे समजलं ना काम काय. कामात अजिबात हलगर्जीपणा चालणार नाही. काम चोख झालं पाहिजे. काळजी करू नका,
बरं पण ते पैशाचं काय? एकदा का वाडा माझ्या नावावर झाला ना, तुला तुझे पैसे रोख मिळतील. दुसऱ्यांदा सांगतोय, पण काम चोख झालं पाहिजे, कळलं का? ना सगळ्यात महत्वाचं, या कानाचं त्या कानाला कळतं कामा नये. कुणाला बी नाही कळणार. बघाच काम कसं करतो ते. चल रे. समध्या हद्दी पार केल्यात या कामिनीनं. काय डोकं म्हणायचं? तो वाडा विकायला निघाली. हा वाडा म्हणजे नुसतं घर नाही, आपल्या समध्यांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. नुसत्या भिंती नाहीयेत त्या, सुख दुःख वाहून नेणारी वास्तू आहे ती. ही वास्तू जपली पाहिजे, ही अक्कल कामिनीला असणं शक्यच नाही. बरं अक्षरा, काय बी करून वाडा आपल्या हातून जाता कामा नये. ती कामनी सौताला कोण समजते? रोज काहीतरी नवीन उद्योग करूनच ठेवते. पण कामिनीने जर हे ठरवलं असेल ना, तर ती लवकरात लवकर हा डिसिजन घेईल. फार वेळ वाया नाही जाऊ देणार ती. हो शो, पण कामिनीने किती काही ठरवलं ना, तरी आई आपल्या वड्याची एक वीटही विकू शकत नाही. वहिनी, पण आपण तिला मोडीत कसं काढणार?